सोलापूर शहरातील तब्बल 118 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कामगार वसाहतींच्या प्रश्नाला अखेर मार्ग मिळाला आहे. राज्य मंत्रिमंडळाने आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधिमंडळात B2 प्रवर्गातील मिळकती तसेच 13 कामगार चाळींच्या जमिनी फ्री होल्ड करण्याचा ऐतिहासिक निर्णय जाहीर केला. या निर्णयामुळे सोलापूरमधील 813 मालमत्ता आणि 13 प्रमुख चाळींचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघाला आहे. या निर्णयाचा लाभ सुमारे 9,000 कुटुंबांना म्हणजेच जवळपास 40,000 नागरिकांना होणार आहे. जुनी मिल चाळ, पाटील चाळ, वारद चाळ, नरसिंगगिरजे चाळ, लक्ष्मी विष्णू चाळ यांसह अनेक वसाहतीतील रहिवाशांना आता त्यांच्या मालमत्तेची कायदेशीर मालकी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान या निर्णयासाठी आमदार देवेंद्र कोठे यांनी विधिमंडळात तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री जयकुमार गोरे आणि महसूल विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केल्याचे सांगितले जात आहे. निर्णय जाहीर होताच आमदार देवेंद्र कोठे यांच्या कार्यालयासमोर महापौर विनायक कोंड्याल, माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, नगरसेवक विनोद भोसले, बिज्जू प्रधाने आणि चाळीतील रहिवाशांनी पेढे वाटून जल्लोष साजरा केला. अध्यक्ष महोदय, आपण मला याच्यावरती बोलण्याची संधी दिली. मी प्रथमतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व महायुती सरकारचा आणि विशेष करून चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांचा मनापासून आभार व्यक्त करण्याची माझी भावना आहे की सोलापूरचा जो प्रश्न ब्रिटिश काळापासून प्रलंबित होता, विशेषतः सोलापूर शहरातील कामगारांच्या ज्या चाळी आहेत, 13 चाळी, त्यासोबत 850 मिळकती आणि जवळपास 9,000 कुटुंबांचा जीवन मरणाचा प्रश्न या ठिकाणी साहेब प्रलंबित होता. अनेक दशकं आम्ही ही प्रश्न निकाली काढण्यासाठी सगळेजण प्रयत्न करत होतो, परंतु कोणी आमची भावना समजून घेतली नाही. आम्ही मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना विनंती केल्यानंतर बावनकुळे साहेबांनी ह्या विषयी लक्ष घातलं आणि आम्ही साहेबांना सांगितलं की ज्या जमिनी आम्हाला ब्रिटिश काळामध्ये खरेदी खताने आणि कबुलियतीने विकत दिलेले आहेत, अशा जमिनीवरती चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी B2 हा सत्ता प्रकार लावल्यामुळं अध्यक्ष महोदय, आमच्या कामगारांच्या चाळी ह्या जवळपास 100-125 वर्ष जुन्या झालेल्या होत्या. आम्हाला कुठल्याही प्रकारचं पुनर्विकास होत नव्हतं, बांधकाम परवाने मिळत नव्हते, घरांवरती कर्ज मिळत नव्हते. एकीकडे आपलं फडणवीस साहेबांचं सरकार महाराष्ट्र राज्यात 20 लाख घर बांधण्याचा संकल्प करतोय, परंतु आमच्या या सगळ्या कामगारांच्या चाळींचा पुनर्विकास रखडला होता. आम्ही बावनकुळे साहेबांना विनंती केली की आपण हे काम करून द्यावं आणि त्यांनी फक्त 2.5% वरती आम्हाला हे काम करून दिल्यामुळं आणि विशेषतः सोलापूरचे आमचे पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब सुद्धा सातत्याने यासाठी पाठपुरावा करत होते आणि यातनं साहेब निश्चितच अनेक दशकं रखडलेला हा विषय मार्गी लागलाय. आम्ही अधिकाऱ्यांना साहेब भावना व्यक्त केली, आम्हाला मेल्यानंतरचे 5 लाख नको, परंतु जिवंत असताना आमची कामं करा. नाही वाटलं त्या दिवशी करा ना. 3 दिवस ऑप्शन आहे तुम्हाला, 3 दिवस दिलेले आहेत. दुसरा अध्यक्ष महोदय, या ठिकाणी एक महत्वाचा निर्णय झाला आहे की सोलापूर महानगरामध्ये जे अनादी कालापासून 118 वर्षापूर्वी भास्करराव जाधवजी जे इंग्रजाच्या काळामध्ये 118 वर्षापूर्वी इंग्रजाच्या काळामध्ये कामगार वसाहती ज्या होत्या त्यांना काही जमिनी दिल्या होत्या आणि ह्या जमिनी फ्री होल्ड करण्यासाठी 118 वर्षापासून तेथील जनता ही वाट पाहत आहे आणि त्यामुळे ह्या 813 मिळकती आहेत आणि 9,000 कुटुंब आहेत, 40,000 परिवार आहे, 40,000 जनसंख्या राहते या वस्तीमध्ये. आणि ही तांत्रिक बाब इतकी क्लिष्ट होती की सर्व विभाग थकून गेले. आतापर्यंत माननीय स्वतः सुशीलकुमार शिंदेजी माजी मुख्यमंत्री त्या ठिकाणी असे सर्वांकडे हा प्रश्न गेला, पण काही हा प्रश्न सुटत नव्हता. पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी माझ्यावर जबाबदारी दिली आणि हा प्रश्न सोडण्याकरता आम्ही या ठिकाणी पुढाकार घेतला. आणि मला या गोष्टीचा अभिमान आहे की काल मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय झाला की आता सोलापूरमध्ये B2 मध्ये असलेल्या 813 प्रॉपर्टीज ज्यामध्ये 9,000 परिवार आहे यांना आता फ्री होल्ड करण्यात आलेला आहे. आणि फ्री होल्ड करताना 1989चा जो रेडी रेकनर होता, आजचा नाही, 1989च्या रेडी रेकनरच्या 2.5% पैसे, फक्त 2.5%, 89च्या रेडी रेकनरच्या 2.5% पैसे एवढाच त्या ठिकाणी घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळं या ठिकाणी सोलापूरच्या B2च्या सर्व प्रॉपर्टी आता फ्री होल्ड होणार. हा ऐतिहासिक निर्णय झालेला आहे आणि एखाद्या
निर्णयाच्या मागे किती लागायचं, एखादं काम करून घेण्याकरता किती पाठपुरावा करायचा, याचं उत्तम उदाहरण त्या भागाचे आमदार देवेंद्र कोठे आहेत. मी देवेंद्र कोठेंचा आभार मानतो की निवडून आल्याबरोबर त्यांनी या ठिकाणी हा प्रश्न सरकारकडे लावून धरला आणि आज या ठिकाणी या प्रॉपर्टी फ्री होल्ड करण्यामध्ये देवेंद्र कोठेजी यांचं खूप मोठं योगदान आहे. मी माननीय मुख्यमंत्र्यांचा आभार मानतो आणि देवेंद्र कोठेचे अभिनंदन करतो. आभार मानते आणि भाऊंचं पण खूप खूप आभार मानते. दिलेले दादाने आम्हाला सगळ्यांना वचन दिलं होतं. आम्ही इथं ऑफिसला भेट घ्यायला आलो होतो की दादांना आम्हाला वचन दिलेलं होतं की आम्ही तुमच्या घराचं निकाल पूर्ण करतो म्हणून. याच्यासाठी आम्हाला खूप आनंद झाला. आज तो पूर्ण झालेला आहे. त्यासाठी आम्ही खूप खूप आनंद असल्यामुळं दादांना भेटायला आलो इथं. विश्वास पण आमचा भाऊंवर विश्वास. भाऊ म्हणत होते आता दादा निवडून आले तर आता आपलं काम होणार आणि आमचा कसं भाऊंवर विश्वास, कारण दादांपर्यंत आम्ही कधी आलो नाही. भाऊ आम्हाला यूज दिले नाही. त्यांच्या विश्वासाचं आज खरं हे झालं, साध्य झालं. लक्ष्मी चाळीतून आम्ही दोघंही निवडून आलो. तिथं लक्ष्मी विष्णू चाळीत राहायला आज कमीत कमी 15-20 वर्ष झालं. आम्ही ह्या बिटूचा उठण्यासाठी फार प्रयत्न केला भाऊनी, पण आत्ता त्याचं मार्गी लागलं आणि आम्हाला यश मिळालं. ते पण देवेंद्र दादानी केलं. त्यांना साथ दिली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, परत पालकमंत्री गोरे साहेब, आणखीन बावनकुळे साहेब यांनी सगळ्यांनी प्रयत्न करून हा विषय मार्गी लावून आम्हाला आनंद दिला ह्याच्यातून की आज किती वर्ष झालं आम्ही ह्या बिटू उठण्यासाठी आणि एवढ्या छोट्या घरात राहून लोकांनी 2-2, 3-3 पिढ्या काढल्या त्याच्यात. तर ते आता फारच आनंद झाले लोकांना आणि त्यांचा सगळ्यांचा मी आभार मानते. इकडे करत होते प्रत्येक वेळेस त्यांना कुठंच असं कुठल्याच मंत्र्यांनी त्यांना सहकार्य केलं नाही. पण ज्या वेळेस दादा निवडून आले आम्हाला, मी निवडून इलेक्शनला दादा उभारले, भाऊ उभारले, त्यावेळेस आम्ही इथं येऊन मिटिंग घेतली होती. भाऊने आम्हाला इथं आणलं होतं. त्यावेळेस आम्हाला दादानी वचन दिलं तुमच्या चाळीचा मार्ग मी लावतो. आणि ते शब्द दादानी पाळला आणि आज त्याचा निर्णय लागला. त्याबद्दल चाळीच्या वतीने मी आभार मानते. धन्यवाद.